श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचा पहिला अध्याय. हा अध्याय त्यांचे मंगलाचरण आणि प्रारंभिक चरित्र सांगतो, ज्यातून आपण त्यांची दिव्य शक्ती, भक्तीसाठी केलेले कल्याण आणि आध्यात्मिक संदेश समजू शकतो. श्री स्वामी समर्थ हे ब्रह्मानंद स्वरूप, ज्ञानमूर्ती आणि त्रिगुणरहित आहेत. त्यांचे स्वरूप व्यापक आणि अखंड आहे, म्हणजे ते द्वंद्वातीत आणि गगनासारखे आहेत. अर्थातच त्यांच्या दिव्य स्वरूपाचे वर्णन करणे फार कठीण आहे. श्री स्वामी समर्थ हे पूर्णावतार आहेत, जे आपल्या भक्तांच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी या भूमीवर आले आहेत. त्यांनी अनेक लीलांचा अनंत प्रवास केला आणि भक्तांना अशक्य गोष्टी शक्य करण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या कृपाशक्तीमुळे, श्रद्धेने व भक्तीने समर्थांचे नामस्मरण केल्याने भक्तांचे पाप नष्ट होतात आणि त्यांना आध्यात्मिक समाधान मिळते. स्वामी समर्थांचे चरित्र हे समुद्रासारखे अथांग आहे. त्यांचा काही भागही ऐकणे किंवा वाचणे भक्तांसाठी अमृतासारखे फायदेशीर ठरते. श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचे श्रवण हेच भक्तांसाठी सर्वश्रेष्ठ साधन आहे. हे श्रवण, भक्ती आणि नम्रतेने केलेले नामस्मरण भक्ताला मोक्षाच्या मार्गावर घेऊन जाते. या अध्यायातून मुख्य संदेश असा आहे की भक्ताने अहंकार सोडावा. श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण आणि चरित्र वाचन, श्रवण ही सर्वश्रेष्ठ साधना आहे. नम्रता आणि श्रद्धा हेच खरे भक्तीचे आधार आहेत. स्वामी समर्थांच्या कृपेने आपले जीवन कल्याणकारी आणि आध्यात्मिकदृष्ट्या संपन्न बनते. श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचा पहिला अध्याय म्हणजेच मंगलाचरण, समर्थांचे स्वरूप, अवतार आणि भक्तीसाठीचा संदेश. स्वामी समर्थांच्या कृपेने भक्तांचे जीवन उजळते, पाप नष्ट होते आणि भक्ताला अखंड आनंद व मोक्ष मिळतो. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत अध्याय 2, जिथे त्यांच्या लीलांचा तपशीलवार प्रवास सुरू होतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो. श्री स्वामी समर्थ.